मिळावा. 15 अध्यायामध्ये भगवंतानं अर्जुनाला दिलेला बोध म्हणजे साक्षात ईश्वराच्या प्राप्तीचा सहज सुलभ उपाय. बुद्धी भगवंताकडे सहज जाते. या बोधानं ज्ञान मार्ग म्हणतात. बोध मिळणं, अंतःकरणाला बोध मिळणं आणि मनाला मी कोण कळणं, हा महत्वाचा टप्पा आहे आपल्या आयुष्यातला. बोध भेटत नाही, मी कोण कळत नाही, देहभाव जळत नाही, आत्मारामाचं सान्निध्य तुम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुमचा भेद जात नाही. आणि जी शांतता, जी आनंदमयता, जी सद्रूपता, चिद्रूपता हे तुम्हाला अनुभवता येत नाही. म्हणून तुमचा आणि आमचा तुलनात प्रयत्न असतो की त्या ईश्वराच्या सान्निध्यासाठी बुद्धीनं आत्मचिंतन करून आपलं सुख आपण भोगावं. याला म्हणा मोक्ष, याला म्हणा सुख, याला म्हणा ज्ञानाची पद्धत, याला म्हणा आयुष्याचं धन. हे कसं मिळतं? हे धन कोण देतं? सद्गुरु. आणि श्रीगुरूला किती प्रेम करावं, कसं करावं ते सुरुवातीला आरंभामध्ये सांगितले माऊलीनं. म्हणून हृदय आपुले चौपावनिया भले वरी बैसावी पावले श्री गुरूंची. आपल्या हृदयाचा चौरंग करून त्या चौरंगावर त्या सद्गुरूचे पाय ठेवून त्यांची कशी पूजा करायची. आपण हृदयामध्ये लेकरं ठेवतो, घर ठेवतो, पैसा ठेवतो, नाते ठेवतो, भिंती ठेवतो, भांडे ठेवतो, काही पण ठेवतो. आणि त्या अंतःकरणामध्ये भडका उठतो पुन्हा क्रोधाचा. पण त्या भडकलेल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूचे पाय जर ठेवले, हृदयाचा चौरंग जर केला, तर ते अंतःकरण ब्रह्म होतं. हे सांगायचंय माऊलींना. समजते का काय बोलतात ते? बरं आहे. ओवीचा भावात एवढा सुंदर आहे. हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवी पावले श्री गुरूंचे. हृदयाच्या चौरंगाच्या 4 पायाच्या वृत्त्या स्वच्छ पवित्र आणि सुंदर करून त्या 4 वृत्त्याचा चौरंग करून त्या ठिकाणी सद्गुरूचे पाय ठेवून त्याची कशी पूजा करायची, त्याला कसं पाणी व्हायचं, कसा धूप ओवाळायचा, कसं चंदन लावायचं, कशी आरती करायची, कसं प्रेम करायचं आणि सद्गुरूच्या बोधाला चित्तात कसं धारण करायचं, त्याच्या मोक्षाला कसं भोगायचं, त्याचं ज्ञान हृदयामध्ये कसं पेरायचं, त्यात अध्यायातून आपल्याला शिकायचं. खूप श्री गुरुबद्दल आहे आणि मला सांगता येणार नाही. कारण श्री गुरुचं नाव काढलं की वाणी थांबते आणि हृदय भरून येतं. जसं मांडता येईल तसे तुम्हाला मांडून दाखवते. जास्त मांडता येणार आणि आधीच सांगणार. आणि थोडस काल फिरणं, प्रवास आणि ओवी नंबर आपण एक सुरू केली. त्या ओवीचा भावार्थ बघण्याचा प्रयत्न करूया. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसवे पावले श्री गुरूंचे. ज्ञानोबराय म्हणतात आपल्या हृदयाचा चौरंग करून त्या चौरंगा सद्गुरूचे पाय ठेवायचे आणि त्या हृदयामध्ये हो का आपल्या हृदयाला कमळ म्हटलंय. हृदयरूपी कमळामध्ये कमळावर त्यांचे पाय ठेवायचे आणि त्यांची पूजा कशी करायची बघू आपण. का बरं एवढं गुरुंना महत्व दिले बरं? आम्ही तर आमच्या नात्याला द्यायला महत्व दिले. आम्ही श्री गुरुला कुठे महत्व दिले आम्ही? हा मोठा प्रश्न आहे, ज्याचे त्याला सोडा. फक्त तुम्हाला कारण सांगितलंय की आपण महत्व कुणाला देतो. देहाला, धनाला, प्राणाला, इंद्रियाला, घराला, द्रव्याला, संततीला महत्व देतो. पण इथं असं नाही आहे. धनबरायांचं असं नाही आहे. त्यांचं मत श्री गुरुला आहे महत्व. त्यांचं प्रेम संताच्या पायावर आहे. एवढा डिफरन्स आहे आपला आणि संताचा. मी तुम्हाला सांगितलं शिवाय कळत नाही, बोलावं लागतं. तुम्हाला जर कळालं आपण होऊन आपसूत तर बोलायची गरज नसते. जसं मुलगा होणारा असतो, राहायला शिकवावं लागतं. संस्कार देऊन जर कमी पडत असेल तर दुर्भाग्य असतं. आणि जसं प्रारब्ध तसं समोर वाढण असतं. म्हणून प्रारब्ध स्वीकारायचं असतं तेव्हाच आयुष्य शांतपणाने जगता येतं.
आणि प्रारब्धामध्ये जर त्रुटी झाली तर जगताना त्रास होतो आणि ज्ञान तर दूर जात. भक्ती कमी पडते, अज्ञान कायम राहत आणि मन वासनेत येत, देहभाव जिवंत होतो आणि जगणं व्यर्थ होतं. असं करायचं नसतं. म्हणून तर श्रवणात यायचं, म्हणून तर श्रवणात यायचं. फसायचं नाही कुणाला, मोहाला फसायचं नाही. पहिला टप्पा. अज्ञानात जगायचं नाही, दुसरा टप्पा. देहात रमायचं नाही, दुसरा टप्पा. आणि जगताला सत्यत्व द्यायचं नाही, अंतिम टप्पा. 4 टप्प्यात परमार्थ आहे. किती सुंदर ना माई. खूप. यासाठी जन्म आहे, पण मन कुठेही पळत आहे. त्याला बांधायला दोरा नाहीये. बोधाच्या शक्तीनं मन बांधल्या जातं आणि ज्ञानाच्या पावरने मन ब्रह्म होत. संताच्या संगतीमध्ये अज्ञान समाप्त होत आणि श्रवणाच्या माध्यमातून बुद्धीला मोक्षपद येत. मोक्ष म्हणजे सुखाची अनुभूती. घ्यायचं नाही मोक्ष. मोक्ष म्हणजे फार लोक वेदांताला घाबरतात, फार घाबरतात. मला बरेच म्हणतात तुला दुसरं ज्ञानाशिवाय काहीच येत नाही. मला तुला का म्हणून त्रास व्हायला, मला ज्ञान आहे तर. तुला दुसरं काहीच येत नाही, मग तुला करायचं काय? मला काय येईल न येईल हे माझं मी बघल. जेव्हा दुधाचं तूप झालं, त्या तुपाला दुधाकडे यायची गरज नसते बाप्पा. ते तूप खाणारा दूध कशाला पिल? तू तर ताकात आहेस, घोरट ताकात आहेस तू बोलणारा. तुला दूधही माहित नाही. संसार म्हणजे घोरट ताक. तू ताक पिऊन पुरीत पर्यंत आलास, तर ज्ञानाची चव कशाला तुला? म्हणून ज्ञानाबद्दल बोलायची ताकद ठेवू नका तुम्ही, बिलकुल नाही. कमीत कमी घुरड ताक पिणाऱ्यांतर बोलून ज्ञानाबद्दल. अरे ज्ञान हे कुणाला मिळतं? ज्ञान सांगणारे ब्रह्मवेत्ता समोर कसे येतात? तो जन्म शेवटचा कसा असतो? अंतःकरणातलं आवरण कसं भस्म होतं, ज्ञान कसं हृदयात उगवतं आणि मन कसं राम होतं, हे तुला कधी कळणार? म्हणून ज्ञानावर टीका करायची नाही, बिलकुल नाही. आपल्या अवकात नाही तो शांत बसायचा, पण वेदारणा करायचं नाही, सद्गुरूला सोडायचं नाही, बोधातून मन काढायचं नाही आणि अज्ञानात जगायचं नाही. जगताकडे बघायचं नाही, विषाला धरायचं नाही आणि स्वरूपाला सोडायचं नाही. माध्यमाच्यामुळे हा बुद्धीचा प्रवेश होतो, हा प्रमाता मुक्त होतो, आयुष्य धन्य होतं, देहाचा बाध होतो, श्रवणाचा पाऊस येतो आणि मनाला भगवंताचा ध्यास लागतो. पांडुरंगाचा त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव येतो आणि तो आदर्शन देतो, जीवाला मुक्तीकडे नेतो. हातात हात देतो, भक्ताला घट्ट पकडतो, अज्ञानाच्या अंगणात खेळवितो आणि सुखात लोळवितो. हा पांडुरंग ज्ञानाच्या भक्तीत आम्हाला प्रेम रूपता प्राप्त करून देतो, प्राप्त करून. तर मन बचेन भावाची अंजोळी, सर्वेंद्रिय कुडमळी, भरून या पुष्पांजळी अर्धदेव, भरून या पुष्पांजळी अर्धदेव. तसं सूर्य उगवल्यावर कुणाच्या घरात एक पद्धत असते, ती नारायणाला अर्घ्य द्यायची. मी राधाकडे बघितलं, आम्हाला जास्त कुठं पाहिलं नाही ते प्रकार. राजूच ते चांदीस तांब्यात अर्घ्य, त्यांच्याकडे सगळा धर्म व्यवस्थित आहे. मग जसं अर्घ्य नारायणा सकाळ बरोबर देतो आपण उठल्याबरोबर, तसं सद्गुरूच्या पायावर जी पाण्याच्या अभिषेकाची धार आहे ती आम्हाला अर्घ्य द्यायचे. पण कसे द्यायचे ते सांगते. त्यांची पूजा कशी करायची, त्यांच्या चरणावर नतमस्तक कसं व्हायचं, त्यांचा अभिषेक कसा करायचा आणि त्यांच्या चरणाचा आशीर्वाद आपल्याकडे कसा घ्यायचा, हे ज्यांच्याकडे सद्गुरू प्रेम ते करून देतात आणि ज्यांच्यावर दोष आहेत ते नाव ठेवतात. म्हणजे त्याचा अधिकार त्यावर डिपेंड परमार्थ. मग दोषवान इकडे नसतात, पण साधक जेव्हा सद्गुरूला प्रेम करून
त्यांच्याशी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणाचा अभिषेक करून पाद्यपूजा जेव्हा करतात तर ती पूजा कशी असते हे तुम्हाला आता सांगायचे. ऐका. ऐक्य भावाची अंजळी. अंजळी म्हणजे दोन्ही हात एकत्र करून जेव्हा ओंजळा बसती आणि त्या ओंजळ्यामध्ये पाणी घेऊन फुलं घेऊन असे टाकायचे आणि त्या पायाची पूजा करायची. तसं बुद्धीचं आणि भगवंताचं ऐक्य केलं आणि त्या ऐक्य भावाच्या अंजळीमध्ये प्रेम साठवलं आणि ते प्रेमरूपी सुगंधामध्ये प्राजक्ताचे फुलं सुगंधाचे फुलं घेऊन हृदयाचा भाव म्हणजे फुलं आणि ते फुलं त्या सद्गुरूच्या पायावर वाहिले त्याला म्हणायचं ऐक्य भावाची अंजळी. काय असतं गुरुचं प्रेम, काय असतं गुरुचं ज्ञान, काय असतं गुरुचा आशीर्वाद, काय असतं गुरुचं सानिध्य, काय असतं मी तुम्हाला बोलू नाही शकत. मला नाही तर दुःख वाटतं. गुरु भेटले वाद नाही पण काही करता आली. मला त्यांनी नाही सोडलं. मी धरल्यापेक्षा त्यांना धरलं. मला कळत नव्हतं की सद्गुरूचं महात्म्य एवढं आहे. त्यांच्यासोबत राहिल्यानंतर एवढं असतं. त्यांच्या सोबत त्यांच्या संगती, त्यांचा बोध, त्यांचा वेग, त्यांचं ज्ञान, त्यांचा कृपाट, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सान्निध्य काय असतं हे आत्ता कळालं. आमच्यापासूनचे दुरावले हृदयात आहेत पण दुरावले. कसं वागावं, काय करावं, त्यांना प्रेम कसं करावं, त्यांना कसं द्यावं कळत नव्हतं काहीच. मला नाही मांडता येणार. काही केलं तर मांडल ना मी, केलंच नाही तर काय मांड. त्यांचा कृपा, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा बोध, त्यांचा वेग ते भेटलं मला. मला त्यांना काही देता आलं नाही त्याच्यामुळे भेट होत. जसं एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, पटेल तोपर्यंत नाही पटणार. जसं आईला इच्छा असते मुलीला खूप काही द्यायचं, सोनं चांदी पैसा साड्या रेशमी दागिने, पण आईकडे काहीच नसतं. मी तुला काय देऊ, ती म्हणते मला आशीर्वाद दे. मला काय कमी नाही. अशी अवस्था माझी. काहीच नव्हतं आणि कळत पण नव्हतं. पण त्यांना खूप काही दिलं, मला काही करता नाही आलं. त्याचा खेद आहे मनावर. पण त्यांचं चिंतन जपलं, आशीर्वाद आहे त्यांचा. त्यांना गादी दिली आणि त्या गादीवर बसवलं. सॉरी, व्यासपीठ. गादी नसते आमच्याकडे. त्या दिवशी गादी तुम्हाला व्यासपीठ दिलं आणि त्या व्यासपीठावरती येऊन बोलतात. बस एवढं मात्र त्यांना मला दिलं. आणि ती पात्रता बघून दिला असेल, अपात्र असेल त्याला मला माहित नाही ते, पण त्यांना दिलं. आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आणि त्यांच्याच मेवा मला मिळाला. काही न करता, काय असं माहित नाही पण काही न करता. नाही मावची अंजळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजळी अर्धदेव सर्वेंद्रिय कुडमुळी. सगळे इंद्रियाला एकत्र करून, इंद्रियाचा विकार बंद करून, इंद्रियाला पवित्र करून त्याला एकत्र आणायचं आणि ऐक्य करायचं भगवंताचं आणि त्या बुद्धीचं. आणि तो भाव सद्गुरूच्या पायावर भरून या पुष्पांजळी. ते प्रेमरूपी पाणी ओंजळीत घ्यायचं आणि त्या प्रेमाचं, ऐक्याचं, सर्वेंद्रियाचा पवित्रतेचं जी भावना आहे ती गुरुच्या पायावर व्हायची. हे आम्हाला अर्घ्य द्यायचे. काय सुंदर आहे. काय मांडू तुम्हाला, काय बोलू शब्द. तुम्ही संत आले, काजू बदाम असतात, घाई घाईने सापडत नाहीत. आपण ठेवले असे 2 डब्यामध्ये बदाम काजू खोका असतं पाहिजे आणि सापडत नाही. विसरून जातं, घाबरून. तसं होतं इथं गुरुचं काढले की. आपल्या कपड्यात असतं पण कोणत्या कप्प्यात कळत नाही, घाबरून जातं माणूस. तसं महाराजांचं गुरूंचं वर्णन निघालं आणि त्यांच्याबद्दल प्रेम, त्यांचं त्या ठिकाणी सगळं गुरूंचं वर्णन आहे, वैभव सगळं. इथून पुढे फार छान आहे. ऐका आता. अन्योन्य दके धुवट वासना जे तन्नीट ते लागलेसे अबोट चंदनाचे. आता अर्घ्य व्हायला पाणी टाकलं, त्यांच्या हृदयावर पाय आमच्या हृदयाच्या चौरंगावर त्यांचे पाय घेतले आणि त्याच्यावर अर्घ्य दिले, पाणी टाकलं. आता त्या पाण्यानं नंतर वस्त्रानं पुसलं, हृदयरूपी वस्त्रानं. आता त्याला चंदनाचं बोट लावायचं. ते चंदन कोणचं तर ऐका. अन्नन धुवट अन्नन उदक. अन्नन दके धुवट अन्नन उदक. प्रत्येला अन्न जाऊच दिलं नाही बाजूला.
वृत्ती सद्गुरूच्या प्रेमामध्ये बोधामध्ये एकरूप केली, अन्य वृत्ती फेकून दिली भेदाची. त्याला म्हणायचं अन्यन्य होऊन जी बुद्धी सद्गुरूच्या बोधामध्ये एकरूप केली आणि त्याच्या बुद्धीच्या द्वारे ते बुद्धी पवित्र बोधाचं पाणी, त्या पाण्यानं त्यांचे पाय धुतले. अन्न नक धुवट वासना जे तन्निष्ठ, म्हणजे अंतःकरणातली जी वासना आहे ती वासना त्यांच्या पायावर वाहून टाकली. ते लागलेसे अबोट चंदनाचे. जी वृत्ती वासना होती हृदयामध्ये, वाईट वासना, द्वेषाची वासना, क्रोधाची वासना, भेदाची वासना, मोहाची वासना, ही जगतरूपी वासना, ही सगळी फेकून दिली, हृदयातून फेकून दिली बुद्धीतून. आणि तीच वासना रूपी बोट त्यांच्या पायावर लावलं. ते चंदन आहे. त्याचे चंदन केव्हा जे सगळं द्वैत हरवून गेलं तो संपून टाकले आणि सुंदर चंदन, हृदयाचा भाव जो सुंदर आहे ते भावरूपी चंदन त्या पायावर सद्गुरूच्या अंगठ्यावर वाहिलं. अशी आम्ही गुरुची पूजा केली की हृदयाचे भाव आमची तयार झाली, हीच आमची पूजा आहे. बापरे बाप. सर्वेंद्रिय कुडमुळी, सर्व इंद्रियाला मोडून ते सगळे इंद्रिय तुमच्याकडे आणले. बोधामध्ये मग्न झाले इंद्रिय. तिथे विकार नव्हता, विकाराने इंद्रिय विषयाकडे जाऊ लागले. पण इंद्रियाला विषयातून, विकारातून इंद्रियाला स्वच्छ केलं बोधानं. निर्विकार इंद्रिय तुमच्याकडे येऊन बसले. त्याने विषयाला सोडलं आणि त्या इंद्रियानं तुम्हाला धरलं. सर्व इंद्रिय कुडमुळी. उकल एवढा भावार्थ, एवढे वेदार्थ माऊली देऊ शकतात, गुरुजी देऊ शकतात. एवढं चिंतन. बापरे. ते प्रवासात गाडीत बसायला मला ते पाठ नाही, ते बैचेन ते आनंदात ब्रह्मभाव जडावा. या आनंदामध्ये ईश्वराचं सानिध्य बुद्धीला मिळावं. दुसरं काही नको. थोडस प्रपंच प्रारब्धानुसार खालीवरी होता होऊ द्या, पण आपला भाव, आपलं ऐक्य, आपलं श्रवण, आपला अधिकार, आपला अद्वैत, आपलं सद्गुरु प्रेम, हे कमी तो बुद्धीमध्ये घट्ट पकडून ठेवा. त्याला सोडू नका. मग प्रारब्ध काही करीत नाही, होतं खालीवरी. कोणती पार्थ. अरे बापरे. बघितले पाकळ्या फुलाच्या मध्ये कमी जास्त होता. रामरायानं प्रारब्ध भोगून दाखवलं आणि जगासाठी रडले. हे सीते, हे सीते, हे सीते. गवतावर झोपले आणि रावणाचा नाश केला. तस आपण त्या क्रोधाचा, अज्ञानाचा नाश केला पाहिजे. आपण आपल्या सोबत रावण आहेच आहे, त्या शत्रूला मारायचंच आहे बोधानं, ज्ञानरूपी शस्त्रानं, बोधरूपी पानानं त्या रावणाचा नाश करायचा आहे. मग त्या रामाचं दर्शन घ्यायचं, आत्मारामाचं. कधी कधी प्रारब्धाचा ओघ जास्त होतो तर आपलं अंतःकरण कमी पडतं. त्यावेळेस मन डगमगतं. पण अधिकार प्रावीण्य असल्यानंतर आणि अभेदाचं चिंतन असल्यानंतर आणि दृढ भाव भगवंतापाशी असल्यानंतर ते प्रारब्ध पण बाजूला जातं आणि आत्मरंगात मन येतं. प्रारब्ध काय करतात? सौख्य देणारी बुद्धीला, श्रवण हे आनंद देणारे मनाला, आणि ओवी हे सुखरूप करणारे अंतःकरणाला. त्या तिन्ही गोष्टीसाठी आपण धावून येतो. श्रवणात काय यायचं? आनंदासाठी, सुखासाठी, आपल्या ओळखीसाठी आणि आपल्याला अरूप होण्यासाठी यायचं. श्रवणामध्ये श्रवणाचं माध्यमच बुद्धीला ब्रह्मत्ता प्राप्त होती. श्रवणाच्या माध्यमातून स्वरूपाची प्रतीती येते. श्रवणाच्या माध्यमातून ईश्वराचं ऐक्य होतं आणि श्रवणाच्या माध्यमातून प्रारब्ध थांबतं आणि श्रवणाच्या माध्यमातून पांडुरंग हृदयात प्रगटतो. अजून आम्हाला काय पाहिजे आता? काय नको.
ही वासना, ही भावना राहावी. पण व्यवहारामध्ये कलुषितपण आल्यानंतर आणि प्रारब्ध बिघडल्यानंतर आपला अधिकार न्यून होणे, अधिकार मजबूत असावा आणि अंतरामधला दृढभाव ऐक्याचा तो समतोल राखावा आणि भगवंताचा संबंध भोगावा, देहाचा भाव त्यागावा, त्याला जीवनमुक्त म्हणावं. जीवनमुक्त म्हणावं. सद्गुरू अधिकारानं आणि अभेदाच्या चिंतनानं हृदयामध्ये दृढ भाव तयार होतो. प्रारब्ध बाजूला जातं, मन आत्मारामात येतं, ज्ञानाचं सौख्य बुद्धीला मिळतं. मन जेव्हा श्रवणात येतं, जेव्हा ओवी कळते, तेव्हा ती मन सुखरूप होतं. हृदयाला सुखरूपता येते, ब्रह्मरूपता तयार होते, स्वरूपाची प्रतीती येते. ओवीमुळं आणि श्रवणामुळं प्रारब्ध जातं आणि हृदयामध्ये पांडुरंग प्रगट होतो. त्या पांडुरंगाशी ऐक्यभाव दृढ होतो, देहभाव त्यागून जातो. त्याला जीवनमुक्त म्हणावं. त्या हृदयामध्ये समतोल राहतो, असा तो जीवनमुक्त राहतो. मी लिहिलेलं बरोबर आहे. भांगारे निर्वाळून या नुपुरे नेऊ सुकुमारे पदे येतीये. आता माझ्या गुरुच्या पायाच्या बोटात काय घालू? जसं आपण जावयाला की अंगठ्या घालतो, लेकीला सोनं देऊन तिला माहेरचं काहीतरी एक आशीर्वाद म्हणून देतो, तसं माझ्या गुरुला आता काय देऊ? तर प्रेम रूपी अंगठ्या त्यांच्या बोटात घालणारे मी. त्या सद्गुरूला सोनं पिणं कशाला? त्याला काय लागत नसते. पण हृदयातल्या उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या ज्या अंगठ्या करणारे आणि त्यांच्या बोटात घालणारे, अशी मी पूजा करणारे. भांगारे, भांगार म्हणजे सोनं. माझ्या हृदयामधलं प्रेम माझ्या संताचं गुरुबद्दल आहे. ते प्रेम रूपी सोनं, माझ्या गुरुचं प्रेम आहे ते सोनंही माझं, आणि त्या प्रेमाच्या अंगठ्या करून घालणारे, अशी मी पूजा करणारे. थोडं बोलायचा विषय नंतर बोलू मी. चेनी भांगारे निर्वाळून या नुपुरे नेऊ सुकुमारे पदे येते. मग त्या सद्गुरूंच्या कोमल बोटामध्ये प्रेमाच्या अंगठ्या जोडवे काय म्हणाल ते घाला. हा, आणि पदे येते त्याच्या चरणावर घालू आम्ही. बर, आता पुढे काय करायचं? नुसतं ऐकायचं? काय माती होतं आपल्याला? काय त्या माऊलीची प्रेम माऊलीनच करावं आपण कवा. घनावली आवडी अविचारे चोखडी ते घालू जोडी अंगोळिया. घनावळी आवडी. आता प्रेम खूप वाढायले, प्रबळ झाले, खूप वाढायले. आता ते प्रेम वाढलं की अंगठ्या वाढल्या. मग आता दोन पायात घालू, तिकडच्या पायात आणि तिकडच्या पायात. प्रेम वाढलं ना, गुरुचं पूजा झाली, श्रद्धा वाढली, भक्ती वाढली, गुरुचा बोध हात आला, हे हृदय ते हृदय एक झालं. आता प्रेमाचं त्या ठिकाणी खूप उदाहरण आलं. म्हणून आता त्या प्रेम वाढलं म्हणून अंगठ्या जास्त वाढल्या. मग दोन्ही पायात दोन अंगठ्या घालू. आणि अभिन्न भावामध्ये बुद्धीनं रंगणं, त्याला म्हणायचं अव्यभिचार. चौकडे तोच आहे अशी भक्ती तयार करणं, भिन्न भिन्न भगवंताला न बघणं आणि सगळ्यामध्ये त्याला दर्शन घेणं. अविचारी भक्तीनं त्या अविचार भक्तिरूपी अंगठ्या आम्ही त्यांच्या आता पायात घालू. आधी प्रेमाच्या अंगठ्या, आता अविचार भक्तीच्या अंगठ्या. कळालं? बहळ सात्विकाचे मुकुळ आनंदा मोद. बहळ अधिक आनंद वाढला, त्याला मोद म्हणतात. मोद, प्रमोद, आनंद स्टेप बाय स्टेप. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकुळ. हृदयामध्ये सद्गुरू बद्दल जी श्रद्धा असते त्या सात्विक भाव तयार होतात, आणि त्या सात्विक भावाचा जो भाव, सुगंध आहे, प्रेम आहे, ते मोद आहे, तो आनंद आहे. त्याला काय करू? ते उमलले अस्तदळ. हृदयामध्ये सद्गुरू त्याबद्दल असलेल्या प्रेमाचा नंतर होणारा अष्टसात्विक भाव, ते अष्टदल कमळ आता आम्ही गुरूंच्या पायावर वाहू. ठेवूवरी अष्टसात्विक भाव हृदयातून गुरुला बघितले की तयार होतो. तो अष्टसात्विक भाव म्हणजे अष्टदळ असलेलं कमळाचं फुल, त्या हृदयातला भाव, तो आमच्या गुरुच्या पायावर वाहू आम्ही. ते आमचं कमळ आहे, अशी आम्ही पूजा करू. तेथे अहम धूप जाळू नाहम तेने वाळू.
सामरस्य पोटाळो निरंतर, सामरस्य पोटाळो निरंतर. 5 मिनिटात ओळी होत नाही, पता 5 मिनिटाने तेवढं सांगते. झाला टाइम माझा. जसं जमल तुला प्रयत्न करते. अहं हा धूपदाळ, ज्या देहाचा संबंधानं बुद्धीनं जडाला माझं म्हणलं होतं, ती वृत्ती अहम मध्ये होती आणि ती वृत्ती त्या ठिकाणी जाळायची. हा धूप तिथं गुरुच्या समोर लावायचा. अहम तेने, अहम हा धूप जाळ. मी देह आहे, माझा देह आहे, माझी इंद्रिय आहे, मी कर्म करणार आहे. हे सगळा कर्माचा संबंध, देहाचा संबंध, विषयातला विकार, देहाचा देहभाव, हा जो देहभाव आहे ते अहम मी म्हणायला लावतो बुद्धीला. ते अहमभाव धुपाच्या रूपाने जाळू आम्ही गुरुच्या पुढी, अशी पूजा करू. आम्ही अहमभाव गुरुला समोर ते धूप म्हणून जाळून टाकू. तेव्हा आमचं ममत्व संपाल आणि जडाचा संबंध जाईल आणि त्या ठिकाणी सोहमभाव येईल. गुरुचं आत दर्शन होईल आणि अहम ब्रह्मास्मी तिथं प्रगट होईल आणि हा गुरुचं फल माझ्या बुद्धीत येईल. म्हणून आम्ही अहमतेचा धूप जाळायला सुरुवात केली. अशी आमची गुरुची पूजा झाली. तसं त्या ज्योतीनं आपण समोरच्या माणसाला ओवाळतो आणि त्या ज्योतीला अंगठी ठेवून तो प्रकाश इथे लावून त्याचा प्रारब्ध बदलतो. असं आपण करतो. अंगठीनं सुपारीनं त्या दिव्याच्या ज्योतीवरती ठेवतो आणि ती ज्योत प्रकाश, जो प्रकाश आहे ओवाळू. आले का सगळे? मीटिंग संपली. अहम तेजे ओवाळू. तेजे म्हणजे प्रकाश. जसं 2 दिव्याचा प्रकाशाने आपण ओवाळतो आणि त्याला शुभचिंतन आशीर्वाद देऊन वाजेला होतो मंगल प्रसंगाच्या वेळी. तर समाजा गुरु आले घरात. त्यानं नाहम तेजे, हे सगळं जगत, हा देह, हे अज्ञान, हे इंद्रिय, हे पाप, हे पुण्य, हा दोष, हा मल, हा विक्षेप, हे आवरण, हे काहीच नाही, सगळा तोच आहे. हा ज्ञानाच्या तेजानं आम्ही त्यांना ओवाळायलोत आणि सगळीकडे तोच आहे. हा समभाव जपायलोत. सामरस्य पोटाळो निरंतर. समभाव त्या उकडा येतोच. अभिन्न भाव जागृत होतो आणि त्या अभिन्न भावामध्ये बुद्धी येते आणि त्या समरसामध्ये जाती. हेच आमच्या गुरुचं ओवाळणे. तनु आणि प्राण, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण. माझ्या गुरुच्या पायामध्ये पादुका मला घालायच्यात आता. तर माझ्या शरीराची एक पादुका आणि एक प्राणाची पादुका करून मी त्यांच्या पायाखाली घातल्यात. अशी माझी पूजा चालू आहे माझ्या गुरूंची. तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण. करू भोग मोक्ष निम्मोलन पाया तया. त्या पायावरून निम्मोलन करून उतरून टाकू. माझा जीव भाव उतरून टाकून देते. मोक्ष उतरून टाकते. मला काय, माझा जो भोग आहे, भोगाची वासना आहे, त्या वासना रूपी जी वृत्ती तिला ओवाळून माझ्या गुरुच्या पायावर फेकून दे. भोग मोक्ष निम्मोलन. श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा. जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. अशा सद्गुरूच्या चरणाची पूजा करणाऱ्या साधकाला काय थोर भाग्य लाभले. त्याचं सुदैव दैव भाग्य, त्याचं भाग्य उद्याला आलंय. सकळार्थ मिळावा. अर्थ धर्म अर्थ आणि काम मोक्ष त्या साधकाच्या घरामध्ये निरंतर वास कर. सकळार्थ मिळावा. 4 पुरुषात त्या घरात राहतात. अशी पूजा केल्यावर धर्म अर्थ काम आणि मोक्ष आपण देतात. धर्म म्हणजे त्या घरामध्ये अधर्मानं कोणी वागणार नाही. अर्थ म्हणजे पैसा कमी पडणार नाही. काम म्हणजे वासना पूर्ण होईल म्हणलेली आणि मोक्ष म्हणजे ऐक्य होईल भगवंताशी. कळाला का? सकळार्थ मिळाला. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रंगनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ
मी मी अपराधी अपराधी ध्यानात